अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघात दुर्घटनेतील सर्व 256 मृत व्यक्तींच्या दुःखात सहभागी होत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी नामदार विखे साहेबांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला। त्याचा मान ठेवत कोल्हार भगवतीपूर येथील युवकांनी प्रवरा परिसराला एक नवीन आदर्श उदाहरण देत गावापासून लांब अंतरावर वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या 26 गरजू विद्यार्थ्यांना सुमारे 4500 किमतीच्या ₹1.25 लाख सायकलचे वाटप माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। याप्रसंगी प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील, भगवती माता देवालय ट्रस्टचे अध्यक्ष भाऊसाहेब खर्डे पाटील, कृषीभूषण राजेंद्र शेठ कुंकुलोळ यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर डॉक्टर भास्करराव खर्डे पाटील यांनी नामदार विखे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन स्वागत तसेच प्रास्ताविक केले। हा स्तुत्य सामाजिक उपक्रम हाती घेऊन नामदार साहेबांवरील प्रेम व्यक्त करून येथील तरुण युवकांनी प्रवरा परिसराला एक नवीन आदर्श घातल्याचे सांगत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी त्यांचे विशेष कौतुक केले। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा वाढदिवस आहे। हे वाढदिवस किंवा यांच्या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्कारावर खर्च करणं, मिरवणुकींवर खर्च करणं यापेक्षा गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल होईल असं काहीतरी योगदान सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे। आज कोल्हार भगवतीपूरचे आमच्या सर्व युवक मित्रांनी हा आदर्श संपूर्ण तालुक्याला दाखवला आणि नुसतं साहेबांचा वाढदिवस नाही, पण जेवढे महापुरुष आहेत ज्यांचे जयंत्या असतात या देखील अशाच पद्धतीने सामाजिक उपक्रम घेऊन साजरा केला गेला पाहिजे अशी माझी सगळ्या युवकांना विनंती आहे। तर आज या मुलांनी जो कार्यक्रम घेतला आणि कोल्हार भगवतीपूरच्या ग्रामस्थांनी जो प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्याबद्दल विखे पाटील परिवाराच्या वतीने मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो। येथील माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील मित्रमंडळाचे उद्योजक डॉक्टर नितीन कुंकुलोळ, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक स्वप्नील निबे पाटील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रीकांत खर्डे पाटील, माजी ग्रामपंचायतचे सदस्य कोल्हार बुद्रुक पंढरीनाथ खर्डे पाटील, महाराष्ट्र राज्य पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कार्यकारी परिषद सदस्य ऋषिकेश खांदे पाटील, कोल्हाळेश्वर पतसंस्था चेअरमन भरत खर्डे पाटील, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक धनंजय दळे पाटील, भाजप युवा मोर्चाचे नेते साईनाथ खर्डे, सामाजिक कार्यकर्ते अमोल थेटे पाटील यांनी सायकल वाटप उपक्रमात योगदान दिले। तसेच येथील उद्योजक सुरेश शेठ कुंकुलोळ यांनी देखील प्रोत्साहनपर एक सायकलचे वाटप केले। याप्रसंगी कोल्हार भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, उपसरपंच प्रकाश खर्डे, देवालय ट्रस्टचे उपाध्यक्ष साहेबराव दळे, देवालय ट्रस्ट विश्वस्त संभाजी देवकर, डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर खर्डे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक सुधीर आहेर, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, उद्योजक अतुल रांका, निलेश शिंगवी, विजय डेंगळे, डॉक्टर श्रीकांत बेद्रे, केतन लोळगे, असीर पठाण, अजुभाई पठाण, सुमित कापसे, ॲडव्होकेट भरत घुले, आप्पासाहेब टेकाडे, ज्ञानेश्वर शेळके, योगेश बोरुडे, अक्षय मोरे, वसंतराव मोरे, शरद खर्डे पाटील तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते।